लातूर मनपा आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडल्याचं प्रकरण मनोहरेंना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्याची शक्यता आहे। मनोहरेंवर सध्या लातूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी महेंद्र जोंधळे आपल्यासोबत आहेत। महेंद्र, आता प्रकृतीविषयी काय माहिती मिळते बाबासाहेब मनोहरे यांच्या? बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे, मात्र काही क्रिटिकल प्रसंग उद्भवू नये यासाठी हवी ती काळजी घेतली जाते आहे। त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी जी आहे ते करण्यात येत आहे रुग्णालय प्रशासनाकडून। आपण जर पाहिलं तर लातूरचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे। एअर ॲम्ब्युलन्सनं त्यांना मुंबईकडे हलवण्याची तयारी जी आहे ती प्रशासनानं सुरुवात केलेली आहे। ग्रीन कॉरिडॉर सारखीच पद्धत जी आहे ती यावेळेला अवलंबित करण्यात येणार आहे आणि लातूरमधून त्यांना साधारणतः 11 वाजता मुंबईकडे हलवण्यात येणार आहे एअर ॲम्ब्युलन्सने। नेमका हा प्रसंग का उद्भवला याचा तपास जो आहे तो पोलीस करतायत आणि अनेक जण आता समोर येऊन बोलायला लागलेले आहेत की नेमका हा प्रकार कशामुळे झाला किंवा या टोकाचं पाऊल जे आहे ते मनोहरे यांना का उचलावं लागलं याची चौकशी झाली पाहिजे आणि जर ऑफिशियल ट्रेस असेल किंवा तशा संदर्भाने काय असेल तर त्यावर कारवाई देखील झाली पाहिजे। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर साधारणतः 11 वाजता बाबासाहेब मनोहरे यांना पुढील उपचारासाठी म्हणून मुंबईला एअर ॲम्ब्युलन्सने हलवण्यात येणार आहे। ठीक आहे, धन्यवाद महेंद्र या माहितीबद्दल।